नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर वेदप्रकाश डोंगावकर। आज आपल्यासमोर हॅपीनेस इन ह्यूमन लाईफ या कोर्समध्ये जे एक युनिट आहे बुद्धांचे विचार, त्या अनुषंगाने बोलण्यासाठी आलो आहे। अगदी संक्षिप्त स्वरूपात ही माहिती मी तुमच्यासमोर देणार आहे। सविस्तरपणे तुम्ही पुस्तकांमधून वाचून ती माहिती मिळवू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या कोर्समध्ये आपण चार्वाकांचे जे अनुसरून हे प्रकरण आपण टाकले आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 घटक आहेत। पहिला घटक आहे बुद्धांचा परिचय। दुसरा घटक आहे दुःख, त्याचे स्वरूप। तिसरा घटक आहे दुःखाचं कारण। चौथा घटक आहे दुःखाच्या या कारणाला संपविण्याचा मार्ग। आणि या अनुषंगाने आपण आता विचार करू। तर बुद्धाचं जे परिचय आहे ते मी त्याच्यामध्ये काही जास्त जाणार नाही, कारण बहुतेक ठिकाणी हा परिचय उपलब्ध आहे। दुसरा मुद्दा आहे दुःख। तर मानवाच्या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे हे बुद्धांनी स्वीकारलेलं आहे। अगदी बालपणापासून जेव्हा सिद्धार्थ गौतम हे आपल्या भावंडांसोबत विहार करायचे, तेव्हा रानावनामध्ये त्यांनी गरीब मजूर हे किती उन्हामध्ये काम करत आहेत ते पाहिलेलं आहे। त्यांच्या ठिकाणी किती त्रास होत असेल याचा विचार केलेला आहे। जेव्हा आपल्या एका भावाने आपल्या बाणाने एका पक्षाचा वध केला, तेव्हा त्या पक्षाचा जीव तडफडत होता। ते किती दुःखदायक आहे याचाही अनुभव बुद्धाला म्हणजे सिद्धार्थ गौतमाला बालपणीच आला होता। जेव्हा नगर विहार करत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की एक रोगी माणूस जागेवर पडून आहे। तो तिथेच सगळी त्याची घाण त्याच्यामध्ये तो फसलेला आहे, किती त्या दुर्गंधीमध्ये तो राहतो आहे, हे सगळं त्यांनी पाहिलेलं होतं। याशिवाय त्यांनी एका म्हाताऱ्या माणसाला पाहिलं होतं ज्याचं शरीर जर्जर झालेलं होतं, अगदी तो काठी टेकवत टेकत चालला आहे। म्हणजे जन्माला आल्यानंतर जीवन जगत असताना हे सगळं दुःख असतं हे त्यांनी त्या अवस्थेत पाहिलेलं होतं, तरुणाच्या अवस्थेमध्ये। याशिवाय जी प्रेत यात्रा त्यांनी पाहिली, त्या प्रेत यात्रेतून त्यांनी लक्षात घेतलं की जन्माला आल्यानंतर मृत्यू आहेच, जन्माला आल्यानंतर मृत्यूचं दुःख सुद्धा आहे। आणि त्या प्रेताच्या मागं जाणारी ती लोक किती रडत आहेत काय नाही, हे सगळं चित्र एकंदर पाहिल्यानंतर जेव्हा ते ध्यानाला बसले, म्हणजे जेव्हा त्यांनी वैराग्याचं धारण केलं आणि ध्यानाला बसले नंतरच्या काळात, तर त्यांच्या लक्षात आलं की दुःख हे मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य असा घटक आहे, ते नाकारता येत नाही। म्हणजे हे दुःख आपण ओढून घेतलं असं नाही, तर ते आहेच असं त्यांचा धारणा झाली। आणि त्यालाच आपण बुद्धांनी सांगितलेलं पहिलं आर्य सत्य असं म्हणतो। ते पहिलं आर्य सत्य म्हणजे दुःख। आता आपण व्यावहारिक जीवनामध्ये पाहतो की एखादा व्यक्ती आपल्याला प्रिय वाटतो, मग त्या प्रिय व्यक्तीसोबत आपण जेव्हा राहतो तेव्हा आपल्याला सुख भेटल्यासारखं वाटतं। परंतु तीच प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्यापासून लांब जाते किंवा ती बोलत नाही, तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःखद घटना घडते, तेव्हा आपल्याला सुद्धा दुःख होऊ लागतं। अशाच प्रकारे वेगवेगळ्या घटना असतात, काही वस्तू असतात आपल्या प्रिय, की त्या प्रिय वस्तू आपल्यापासून हरवल्या की आपल्याला दुःख होतं, आपल्याला त्रास होतो। ह्या अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे, दुःख नाही असं म्हणू शकत नाही। परंतु हे दुःख मनुष्याच्या आयुष्यामध्ये कायम राहील का? तर या संदर्भामध्ये बुद्धांची एकंदर भूमिका जर आपण लक्षात घेतली तर हे दुःख संपविता येतं, हा आशावाद बुद्धांनी दिलेला आहे। आणि हे आशावाद देत असताना बुद्धांनी फार सुंदर त्याची प्रक्रिया सांगितलेली आहे। तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे हे खरं आहे, परंतु त्या प्रत्येक दुःखाला काही ना काही कारण आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। आणि बुद्धांनी या सगळ्या कारण परंपरेचा विचार केला तर त्या ठिकाणी त्यांनी 12 कारणांची श्रृंखला सांगितलेली आहे, ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलेली आहे। खऱ्या अर्थानं दुःखाच्या कारणाचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक दुःखाचं वेगवेगळं कारण असतं, एकाच दुःखाला अनेक कारणही असू शकतात, हे आपल्याला लक्षात येईल।
परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये किंवा प्रामुख्याने महत्त्वाची असलेली कारणं कोणती, तर ती बुद्धाने सांगितलेली 12 कारणं आहेत. त्यालाच आपण द्वादश निदान असंही म्हणतो. तर हे 12 कारणं कोणती, तर त्याच्यामध्ये जरा मरण म्हणजे जन्म झाला की म्हातारपण येणार आणि मृत्यू होणार, हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. अनेक लोकांना मृत्यू हा शब्द ऐकल्यानंतर काय बोलता तुम्ही, हे असं बोलणं योग्य आहे का, अपशकुन आहे, हे शुभ शुभ बोला, असं आपण ऐकतो. तर हे मृत्यूविषयीचं काय भय आहे खऱ्या अर्थानं, बरं का. आणि म्हणजे मृत्यू हे सुद्धा एक कारण आपल्या दुःखाचं आहे. त्याच्यानंतर जाती म्हणजे जन्मच. जर जन्म झाला नसता तर मृत्यू झाला नसता, जन्म झाला नसता तर म्हातारपण आलं नसतं, जन्म झाला नसता तर या संसारामध्ये आपण जे काही प्रिय व्यक्ती आहे आणि अप्रिय व्यक्ती आहेत, प्रिय व्यक्तीचा विरह पाहू शकलो नसतो, अप्रिय व्यक्ती आहेत त्यांचा सहवास आपल्याला लाभला नसता. अशा अनेक गोष्टी ह्या जन्म झाल्यामुळं झालेल्या आहे. म्हणून जन्मसुद्धा हे तुमच्या दुःखाचं एक कारण आहे असं या ठिकाणी बुद्धांनी सांगितले. भव, भव म्हणजे काय, तर जीवन जगण्याची इच्छा आहे. आपल्या मनामध्ये जे काही आता अस्तित्वात आहे, जे काही सुखद आहे ते आपल्यापासून हरवून जाऊ नये. हे सुखमय जीवन आहे. या सुखमय जीवनामध्ये आपण जे रममान झालो आहोत, ही अवस्था आपली कधीही संपू नये, अशा प्रकारची एक भावना माणसाच्या मनामध्ये असतेच, कळत न कळत. जाऊ दे कशाला विनाकारण. मला त्या नटसम्राट चित्रपटातलं ते वाक्य फार आठवतं, अनोळखी प्रदेशात जाण्याचा धीर होत नाही म्हणून जगतोत आम्ही हे जुने जगणे. तर हे जुनं जगणं आहे. हे सगळं जे ना, हे जे जगत आहोत, हे जगणं आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ नये, ही सुद्धा माणसाच्या मनामधली एक भीती आहे. आणि हे सुद्धा माणसाच्या जीवनात जे काही दुःख आहे त्या दुःखाचं कारण आहे. मित्रांनो, ह्या दुःखाचं कारण सांगण्यामागचा एकच उद्देश आहे की दुःखाची कारणं आपल्याला लक्षात आली की आपोआप आपण सुखाकडे वळू शकतो. आणि म्हणून बुद्धाने या ठिकाणी ही दुःखाची कारणं सांगितलेली आहेत. याशिवाय आणखीन एक कारण आहे ते म्हणजे उपादान. म्हणजे जीवन जगण्याची आपल्या मनामध्ये आसक्ती आहे. जीवन हे आपलं राहिलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे, याविषयी आपल्या मनामध्ये जी आसक्ती आहे ना, ती सुद्धा या दुःखाचं एक कारण आहे. आणि या सगळ्या कारणामध्ये 5वं एक कारण सांगितलं आहे, तृष्णा. तृष्णा म्हणजे हा सगळ्या इच्छांचा समूह आहे. जर म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्धांनी जे 12 कारणं सांगितले त्यातलं सगळ्यात प्रमुख कारण हेच आहे की तुमच्या तृष्णांचे वेगवेगळे प्रकारसुद्धा बुद्धांनी सांगितलेले आहेत. ह्या तृष्णा जर संपल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख नावाचं काहीतरी आहे हे तुम्हाला वाटणारच नाही. म्हणून तृष्णा हे मूळ कारण सगळ्या दुःखाचं आहे या ठिकाणी बुद्धांनी. तृष्णा म्हणजे दुसरं काही नाही, इच्छांचा समूह, दृढ अशा इच्छांचा तो समूह असतो आणि त्यालाच आपण तृष्णा म्हटलं पाहिजे. याशिवाय वेदना हे सुद्धा तुमच्या दुःखाचं कारण असू शकतं. वेदना म्हणजेच आपल्या संवेदना, आपल्या ज्या इमोशन्स असतात, आपल्यामध्ये जे वेगवेगळ्या भावना उद्दीपित होतात, त्या सगळ्या ह्या वेदनांमध्ये येतात. आणि या वेदनांच्या आधारावर सुद्धा तुमच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश होत असतो. स्पर्श म्हणजे सनिकर्ष, जे वेगवेगळे विषय असतात त्या वेगवेगळ्या विषयाला आपण पाहत असतो. त्या विषयाला पाहिल्यानंतर ते विषय आपल्या स्मृतीत पोहोचत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन त्यावर आपण पुन्हा चिंतन करत असतो, मनन करत असतो. आणि त्यातून काही गोष्टी चांगल्या झाल्या तर ठीक आहे, परंतु अधिकतर गोष्टी ह्या ज्या असतात त्या आपल्याला दुःख देणाऱ्याच असतात. असा एक भाव या ठिकाणी बुद्धांनी व्यक्त केलेला दिसून येतो. आता हे जे आपण बाहेर एक्सटर्नल वर्ल्ड जे पाहतो आपण, हे बाह्य जगत आपण जे पाहतो, हे पाहतो कशामुळे, हे षडायतन त्याला कारण आहे. आता षडायतन म्हणजे काय, तर आपले जे हे इंद्रिय आहेत, 6 इंद्रिय जे सांगितले त्या ठिकाणी, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि याशिवाय आपलं मन, हे वेगवेगळ्या विषयाला ग्रहण करणारी इंद्रिय आहेत. जरी डोळे नसले असते तर आपण ह्या पाहते किती सुंदर अशी कार चालली आहे, मग आपल्याकडे असं ती कार नाही म्हणजे झालं दुःख. आपल्याकडे डोळे नसले असते तर आपण ती कार पाहिली नसती, कार पाहिली नसती तर आपल्या मनामध्ये त्या संवेदना जाग्या झाल्या नसत्या, म्हणजे ती तृष्णा जागी झाली नसती. आणि ती तृष्णा जर जागी झाली नसती तर दुःख झालं असतं का, नाही.
तर कुठं ना कुठं आपले डोळेसुद्धा कारण आहेत या ठिकाणी बुद्धांनी सांगितले. आता याचा अर्थ असं कोणी घेऊ नये की डोळ्यांचं अस्तित्व काही कामाचं नाही असं बुद्धांनी सांगितलं. तर डोळ्याच्या माध्यमातून तुम्ही काय पाहावं, काय पाहू नये, काय घ्यावं, काय घेऊ नये, आणि जे घेतलंय ते कुठपर्यंत घ्यायचं, इथं घ्यायचं, इथं मनात ठेवायचं का कुठं, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणखीन एक कारण जे दुःखाचं आहे ते नाव आणि रूप. बऱ्याच लोकांना आपल्या नावामध्ये फार गर्व असतो. मी राजा आहे, मी मंत्री आहे, मी फलाना आहे, मी बस्ताना आहे. लोकांना वाटतं मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. हे सगळे नावाचे जे नाव आहे ना, हे नाव सुद्धा तुमच्या दुःखाचं कारण आहे हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. याशिवाय रूप, मी फार रूपवान आहे, मी फार सुंदर आहे, मी फार देखणा आहे, ह्या ज्या आपण विशेषण लावलेले ना, हे सुद्धा तुमच्या दुःखाचं कारण आहे. कारण का शेवटी हे रूप जे आहे, म्हणजे एक प्रसंग बुद्धाच्या जीवनात सांगतो. बुद्धाच्या समोर खूप सुंदर अशा स्त्रिया आल्या होत्या आणि त्या बुद्धाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होत्या. म्हणजे बुद्धाला म्हणजे सिद्धार्थाला. जेव्हा सिद्धार्थ गौतम हा राजवाड्यात राहत होते तेव्हा सांगतो काळ. तर तेव्हा सिद्धार्थाच्या मनात आलेली भूमिका अशी होती की हे तुमचं रूप आज आहे, उद्या नाही आहे. हे उद्या सगळं जर्जर होऊन जाणार आहे. हे म्हातारपण तुम्हाला येणारच आहे आणि म्हणून तुम्ही याचा काही इतका अहंकार करू नका आणि माझ्या मनात याच्याविषयी काही लोभ नाही, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी बुद्धांनी मांडलेली होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या रूपामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारचा अहम येऊ शकतो. या अर्थाने सुद्धा हा या ठिकाणी रूपाकडे आपण दुःखाचं कारण म्हणून पाहिलं पाहिजे. विज्ञान हे सुद्धा एक दुःखाचं कारण आहे. विज्ञान म्हणजे आपल्या मनामध्ये येणाऱ्या कल्पना, आपल्या मनामध्ये येणाऱ्या त्या विचारांच्या समोर ते मग कल्पना आली की विचार येतात, मग विचारातून त्याला आपण कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तर हे मुळात कल्पना ज्या येतात ना, त्या कल्पनाच मुळात आपल्या दुःखाचं कारण आहेत. हे सुद्धा या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेलं आहे. संस्कार सुद्धा दुःखाचं कारण आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कोणीतरी आपल्यावर काहीतरी संस्कार टाकते की तू हे मन, तुला असं होईल, तू अमुक गोष्ट कर म्हणजे तुझ्या जीवनामध्ये असं होईल. हा एक प्रकारचा संस्कारचा असतो आणि हे संस्कार करून घेतल्यामुळे सुद्धा कधी कधी काय होतं, आपल्या जीवनामध्ये दुःख होतं. म्हणजे एखाद्याने सांगितलं की तू अमुक दिवशी अमुक उपवास कर, अमुक व्रत कर, आणि ते व्रत केल्यानंतर जर अमुक गोष्ट घडली नाही तर काय, दुःख. म्हणून नाही का, संस्काराच्या माध्यमातून सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकाराने दुःखाचा प्रवेश होऊ शकतो. आणि हे सगळं घडत गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपण आपली बुद्धी घाण ठेवलेली असते. बुद्धाचं म्हणणं आहे की अत्तदीपक व्हा, म्हणजे आपण आपले दीपक बना. आपण आपल्या या बुद्धीला जागृत करा. आपण आपल्या बुद्धीच्या आधारावर या जगाला पहा, या जगात असलेल्या वेगवेगळ्या घटना घडामोडीकडे पहा, त्याच्या कारणाचा तुम्ही विचार करा आणि त्या आधारावर तुम्ही सत्य काय आहे हे जाणून घ्या. परंतु आपण आपल्या या इंद्रियांच्या माध्यमातून, संस्काराच्या माध्यमातून, आपल्या कल्पनांच्या माध्यमातून, आपल्या नाव रूपाच्या माध्यमातून आणि इतकंच काय तर आपल्या मनामध्ये असलेल्या त्या सगळ्या इच्छांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आपल्या जीवनात आणून घेतलेलं आहे. आणि हे दुःख निर्माण झाल्या कारणानं आपण अज्ञानी झालेलो आहोत. आपल्यामध्ये अविद्या निर्माण झालेली आहे. आपण सत्य काय आहे हे जाणत नाही आहोत. आपण असत्य काय आहे त्याचा स्वीकार करत आहोत. जे सत्य आहे त्याचा स्वीकार करण्याऐवजी असत्याचा स्वीकार केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःखाचा वावर कायम राहत चाललेला आहे. आणि म्हणून अविद्या हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. अशा प्रकारचा विचार बुद्धांनी सांगितलेला आहे. आता बुद्ध जेव्हा हे 12 कारणं सांगतात तेव्हा ते असंही म्हणतात की या प्रत्येक कारणाला तुम्ही लांब सारू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा आता इथून लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडे दुःखापासून वाचण्याचा जो मार्ग आहे, आता दुःखापासून वाचणं म्हणजे सुखाकडे वाटचाल करणं आहे. तर हे मार्ग सांगत असताना बुद्ध म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जे दुःख आलेलं आहे त्या दुःखापासून आपल्याला वाचता येतं. हा आशावाद बुद्धाने आपल्याला दिलेला आहे. हा विश्वास आपल्याला बुद्धाने दिलेला आहे. आणि त्या आधारावर बुद्ध अष्टांग मार्ग सुचवितात. अष्टांग म्हणजे 8 मार्ग सुचवितात. आता हे 8 मार्ग कोणते आहेत
तर त्यातला पहिला मार्ग आहे सम्यक दृष्टी. आपला दृष्टिकोन चांगला ठेवा. म्हणजे काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे. हा आपला भाव आहे जो तो निर्मळ असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे, सद्गुणी असला पाहिजे. हे सगळं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. संकल्प आपण चांगला केला पाहिजे. जर आपला भाव चांगला असेल तर आपला संकल्प आपोआप चांगला होऊ शकतो. संकल्प जर चांगला नाही केला तर तुमचे कर्म चुकतील आणि त्याच्यातून दुःख पुन्हा तुमच्या वाट्याला येऊ शकतं. म्हणून संकल्पही चांगला केला पाहिजे. तिसरा मार्ग सांगितला आहे सम्यक वचन. तुम्ही चांगलं बोललं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून कोणाचं मन दुखणार नाही याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मृदुता तुमच्या बोलण्यात असली पाहिजे. तुमचं बोलणं स्फटिकासारखं निर्मळ असावं, मोत्यासारखं असं चमकणारं असावं, तुम्ही कोणाला किती प्रिय असलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. चौथं कार्य आहे सम्यक कर्म. चांगली कर्म करा. चांगली कर्म करा म्हणजे नेमकं काय, तर ज्या कर्माच्या माध्यमातून तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये दुःख निर्माण होणार नाही, कोणाच्याही जीवनात दुःख निर्माण होणार नाही, अशी तुम्ही कर्म केली पाहिजेत. आता या अनुषंगाने बुद्ध काय म्हणतात की आपण कर्म करत असताना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वेदना होणार नाहीत, हिंसा होणार नाही याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून ते पुढे आणखी काय म्हणतात की जो पाचवा मार्ग त्यांनी सांगितला आहे सम्यक आजीविका. म्हणजे आपण जे काही उदरनिर्वाह कर्म शेवटी कशासाठी करतो, आपण आपल्या जीवनामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी करत असतो. तर हा उदरनिर्वाह कर्म करत असताना आपण नेमकं काय काम करत आहोत, कुठल्या मार्गाने आपण चाललो आहोत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जेवण पाहिजे, अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवाऱ्याची आवश्यकता आहे. परंतु हे सगळं मिळवण्यासाठी आपण कुठला मार्ग निवडला आहे, आपण कुठलं कर्म करत आहोत, आपण कुठला व्यवसाय निवडला आहे याचा कधी आपण विचार केला का. बुद्धांचं असं त्या म्हणणं आहे की आपण असा व्यवसाय निवडला पाहिजे की ज्याच्यातून कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही. आपण कुठल्याही शस्त्राचा व्यवसाय करता कामा नये. म्हणजे चाकू, सुरी, तलवार, भाले, बाण, तोफ, गोळे, बंदुकी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठल्या प्रकारे हिंसेला वाव देणारे आहेत. आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या सगळ्या व्यवसायापासून वाचलं पाहिजे. शिवाय आपण मद्याचा व्यवसाय असेल किंवा मांसाहाराचा व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टीतून कुठं ना कुठं मानसिक शारीरिक प्रकारची हिंसा होते. आणि म्हणून अशा व्यवसायामध्ये सुद्धा आपण भाग घेता कामा नये किंवा ते अशा व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहाचं साधन बनता कामा नये, हा विचार या ठिकाणी सांगितला. सहावा एक मार्ग सांगितला सम्यक व्यायाम. आपण जे जे चांगलं आहे त्याच्या संदर्भामध्ये दैनंदिन स्वरूपामध्ये सराव केला पाहिजे. दुःख माणसाच्या जीवनात आहे हे मान्य केलं, पण प्रत्येक दुःखाला कारण आहे हेही मान्य केलं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये अमुक दुःख आहे, त्याचा आपण विचार केला पाहिजे की या दुःखाचं काय कारण आहे. मग हे कारण आहे तर हे कारण संपविता येतं हा विश्वास ठेवला पाहिजे. हा सुद्धा एक व्यायाम आहे. आणि या व्यायामासोबतच या दुःखाचं हे जे कारण आहे याला संपविण्याचा अमुक हा मार्ग आहे हा देखील विश्वास ठेवला पाहिजे. हे सगळी मेंटल प्रॅक्टिस आहे ही. आणि या प्रॅक्टिसच्या बेसिसवर आपण दुःख संपवू शकतो, सुखाकडे वाटचाल करू शकतो, हा विश्वास या ठिकाणी दिला आहे. सातवा एक मार्ग सांगितला आहे सम्यक स्मृती. म्हणजे ही मेमरी जी आहे ना ही फार खतरनाक आहे. याच्यामध्ये काय काय राहील हे सांगता येत नाही. कितीतरी वर्ष अगोदरच्या काही गोष्टी असतात त्या कशा जाग्या होत्या सांगता येत नाही. म्हणून या मेमरीमध्ये जितकं शक्य होईल तितकं चांगल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे. या मेमरीमध्ये, या स्मृतीमध्ये जे जे काही सत्य आहे, जे जे काही सद्गुणी स्वरूपाचं आहे, जे जे काही सात्विक स्वरूपाचं आहे ते आपण ठेवलं पाहिजे. अशा प्रकारचा एक त्याचा सामान्य अर्थ या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना शेवटचा एक मार्ग सम्यक समाधीचा मार्ग आहे. समाधीच्या अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर मनुष्याच्या ठिकाणी काही अवस्था असतात, त्या अवस्थांना आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि त्या आधारावर ही जी शरीर आहे हे नश्वर आहे. माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहेच. हे दुःखाला आपण संपवू शकतो. संपविण्याचा हा मार्ग आहे हे आपल्या एकदा लक्षात आलं की ह्या जीवनामध्ये जे काही आहे ते क्षणभंगूर आहे हा विश्वास आपला येतो, आपल्या मनात येतो. आणि त्या आधारावर
हे दुःख वगैरे काय नाही. शेवटी तर जे काही अवस्था आहे ती समाधानाची आहे, शांतीची आहे, परमशून्याची अवस्था आहे. हा विश्वास आपल्या मनामध्ये येतो आणि हा विश्वास येणं म्हणजे एका अर्थानं सम्यक समाधीचाच त्या ठिकाणी भाव आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे बुद्धाचं एकंदर तत्त्वज्ञान आपण लक्षात घेतलं तर हे सामान्य स्वरूपाचं एक विधान मला करावंसं वाटतं की माणसाच्या जीवनात सुख जे चार्वाकाने वगैरे सांगितले ते नाही, ती मिळेल की नाही माहीत नाही, परंतु माणसाला दुःखापासून वाचता येऊ शकतं हे बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता दुःखापासून वाचल्यानंतर जी काही अवस्था निर्माण होते ती सुखाचीच अवस्था असते. हा बुद्धाचा या ठिकाणचा या सगळ्या तत्त्वज्ञानाचा अर्थ आपण लावला तर तो खूप योग्य ठरेल या ठिकाणी मला असं वाटतं. धन्यवाद.